नमस्कार, मी विद्या स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमधून आपण बघा कोणती माहिती घेणार आहोत। तर नवीन वर्षामध्ये आपल्याला अशा कोणत्या वस्तू आहेत की ज्या घरामध्ये आणायच्या आहे आणि त्या आणल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मक बदल होणार आहे, आपल्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी राहणार आहे टिकून। त्यासाठी आपल्याला ह्या वस्तू आपल्या घरात आणायच्या आहेत, त्याच आपण ह्या व्हिडिओमधून बघणार आहोत। बघा आता आपण कपड्यांची खरेदी आजकाल तर नेहमीच आपली चालू असते, भांडे वगैरे आपण घेत असतो। आता काही असं पारंपरिक राहिलेलं नाही आहे पहिल्यासारखं की आपल्याला सणावारांनाच कपडे मिळतील वगैरे। तर आपण आता नेहमी वर्षभर कपडे घेतच राहतो, लग्न कार्य असतं। बघा बघा आता आपण वाढदिवसाला वगैरे नवीन कपडे वगैरे तर खरेदी करत असतो, घरामध्ये सजावटीच्या वस्तू आणत असतो। परंतु अशा काही वस्तू आपल्याला बघा आता आपण धार्मिक मार्गावरती बरेच जण चाललेले आहेत आणि भरपूर जण आजकाल भक्ती करतायत आणि आपल्याला बघा आपण सण साजरे करतो छोटे छोटे। बघा आता आपण आज सोशल मीडियाचा जमाना असल्यामुळे आपण त्याच्यामध्ये बघतो आणि ते आपल्याला आपण करत राहतो आणि आपल्याकडे पण त्या वस्तू असाव्यात असं वाटत असतं। आपल्याला कधी कधी माहीत नसतं की ह्या वस्तू असल्याने आपल्याकडे काय होतं। तर या व्हिडिओमधून मी तुम्हाला त्याची माहिती देणार आहे। तर बघा पहिली जी आपल्याला काय आणायचं आहे तर ते आहे हत्ती। हत्ती, भरीव हत्ती। जर तुमची परिस्थिती चांदीचा हत्ती आणण्याची असेल तर मैत्रिणींनो बघा, तुम्ही भरीव चांदीचा एक हत्ती आणला तर तुम्हाला सुख समृद्धी लाभणार आहे। आणि बघा आता चांदी सोनं तसं महागच झालेलं आहे, तर आपल्याला कधी कधी चांदीचं खरेदी करणं शक्य नसतं। तर तुम्ही पितळेचं जरी आणलं तरी चालणार आहे। बघा आपल्याला 2 हत्ती घेऊन यायचे आहे। चांदीचा जर आणणार असेल तर तुम्ही एक आणला तरी चालेल आणि पितळेचे जर आणायचे असेल तर तुम्ही बघा 2 हत्ती आणायचे आहे आणि त्याची सोंड ही वरच्या बाजूने पाहिजे, म्हणजेच ते आपल्याला आशीर्वाद देण्याच्या स्थितीत पाहिजे आणि एक पाय त्याचा पुढे पाहिजे। अशी भरीव हत्ती आपल्याला आणायची आहे। आणि आपल्याला बघा लक्ष्मीचा फोटो जिथे असेल तिथे देवघरामध्ये आपल्याला पूजेला ते हत्ती छोटे छोटे का होत नाही परंतु आणायचे आहेत आणि ते हत्ती आपल्याला पूजेमध्ये ठेवायचे आहे। याने काय होतं तर बघा, हत्ती हे समृद्धीचं प्रतीक आहे, म्हणजे ज्यांची परिस्थिती ही समृद्ध आहे ते हत्ती ठेवतात। म्हणून आपल्याला मोठे हत्ती तर ठेवणं शक्य नाही, परंतु हे जे धातूचे आहे, चांदीचं शक्य असेल तर चांदीचं आणा आणि पितळेचं शक्य असेल तर पितळेचं आणा। नाही पितळेचं शक्य, बघा पितळेचं काही महाग भेटत नाही, तर असे जे हत्ती आहेत तुम्हाला ते आणायचे आहेत आणि पूजेमध्ये ठेवायचे आहे। हत्ती हे समृद्धीचं प्रतीक आहे, त्याच्यामुळे हत्ती जर आपल्या घरात आपण ठेवले आणि त्याची पूजा केली तर आपल्या घरामध्ये सुख आणि समृद्धी नांदते, आपल्याकडे पैसा येण्यास मदत होते, त्याच्यामुळे आपले घरे समृद्धीने भरून जाते। म्हणून आपल्याला हत्ती हे नवीन वर्षामध्ये बघा आणायचेच आहे, कारण ती कामाची वस्तू आहे। आणि आपण एरवी दुसरे कपडे वगैरे घेण्याच्या ऐवजी जर आपण एखाद्या वेळेस जर हत्ती आणले तर ते आपल्याला लाभदायकच ठरणार आहे। म्हणून आपल्याला हत्ती तुम्हाला जमेल तर तुम्ही नक्की घेऊन या मैत्रिणींनो। आणि बघा आपल्याला दुसरी वस्तू काय आणायची आहे तर आपल्याला गोमती चक्र आणायचे आहे। आता आपण बघा, आपण जेव्हा धनत्रयोदशीची पूजा करतो तेव्हा आपण गोमती चक्र, अनेक पूजांमध्ये आपण लक्ष्मीच्या पूजेमध्ये सुद्धा गुरुवारी पूजा करतो, लक्ष्मीची शुक्रवारी करतो, तर त्यावेळेस सुद्धा आपण लक्ष्मीसमोर गोमती चक्र ठेवत असतो। तर गोमती चक्र सुद्धा हे समृद्धीचं, हे पैशाचं प्रतीक आहे। जर आपण गोमती चक्र आणलं आणि ते आपल्या जर तिजोरीमध्ये कुंकवामध्ये ठेवलं तर आपल्याला पैसा येण्यास मदत होत असते, आर्थिक परिस्थिती आपली सुधारते। त्याच्यामुळे आपल्याला गोमती चक्र हे आणायचेच आहे आणि गोमती चक्रसुद्धा काही महाग भेटत नाही। तर तुम्ही ह्या नवीन वर्षामध्ये बघा ही अवश्य खरेदी करायची आहे। ह्या ज्या वस्तू मी सांगितलेल्या आहेत त्याच्यापैकी एक जरी वस्तू तुम्ही आणली तरी तुम्हाला फायदा होणार आहे आणि हळूहळू आपण प्रत्येक वर्षी एक एक वस्तू खरेदी करू शकतो। तर गोमती चक्र आणल्याने आपली आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे आणि आपल्याला गोमती चक्र खरेदी करायचे आहे। हे छोटे छोटे आकारामध्ये, दगडाच्या आकारामध्ये असतात, गोल आकाराचे असतात आणि मध्ये चक्रासारखे असतं आणि त्याच्यामुळे असे गोमती चक्र आपल्याला आणायचे आहे आणि आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहे किंवा तुम्ही देवघरामध्ये ठेवली आणि त्याची पूजा केली तरी चालणार आहे। आता आपल्याला याची पुढची जी वस्तू आणायची आहे ती आहे गोमाता, म्हणजेच गायीची मूर्ती। बघा गायीची मूर्ती ही आपल्याला आणली तर आपल्याला हे सुद्धा आपल्याला समृद्धीचं प्रतीक आहे, लक्ष्मीचं प्रतीक आहे। गोमाता ही लक्ष्मीचं प्रतीक असल्यामुळे प्रत्येक घरामध्ये गाय ही पाहिजेच। परंतु आपल्याला बघा आता मोठी गाय, खरोखरची जी गाय असते
ती तर ठेवणं आपल्याला शक्य नाही आहे. आपल्याला अनेक अडचणी असतात, त्याच्यामुळं आपण त्याच्या गायी ठेवू शकत नाही, गोमाता आपण ठेवू शकत नाही. पण म्हणतात ना की प्रत्येक घरामध्ये गाय असणं हे शुभतेचं प्रतीक आहे. म्हणून आपल्याला बघा, पितळेची का होत नाही किंवा कोणत्याही धातूची होत नाही, छोटीशी गाय आणि वासरासोबत ती गाय पाहिजे. नुसती गाय नाही पाहिजे, तर वासरू हे तिच्यासोबत पाहिजे. अशी आपल्याला गोमाताची मूर्ती आणायची आहे आणि ती आपल्याला पूजेमध्ये ठेवायची आहे. आणि बघा, आणल्यानंतर ह्या मूर्ती जर तुम्ही हत्ती आणणार असेल किंवा तुम्ही गोमाता आणणार असेल तर आपल्याला आणि गोमाता तर याचा आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि नंतरच आपल्याला ते पूजामध्ये ठेवायचे आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला गोमातासुद्धा मूर्ती बघा अनेक पूजांमध्ये आपल्याला कामी पडत असते. त्यामुळे आपल्याला गोमाता आपल्या घरामध्ये पाहिजेच ती मूर्ती. म्हणून कोणत्या का धातूची होत नाही मैत्रिणींनो, तर आपल्याला गोमातासुद्धा तुम्ही आणू शकता. आणि ते लक्ष्मीचं प्रतीक आहे, लक्ष्मी येण्यास मदत होते आणि आपली पूजा त्या निमित्ताने घडत असते. गाईची आणि गोमाता म्हणजे बघा 33 कोटी देव आपले त्या मातेच्या पोटामध्ये असतात असे आपण मानतो. आणि त्या गाईची पूजा केली तर आपल्याला 33 कोटी देवतांची पूजा केल्याचे पुण्य मिळते. म्हणून आपल्याला गाईची मूर्ती घरी घेऊन यायची आहे आणि आपल्याला अभिषेक करून ती मूर्ती पूजेमध्ये ठेवायची आहे. आता याच्या पुढची कोणती वस्तू आहे तर बघा, आपल्याला स्वस्तिक. आता चांदीचे जर स्वस्तिक तुम्ही आणले तर ते अतिउत्तम राहणार आहे. बघा, स्वस्तिक तुम्ही आणून दरवाजावरती जरी लावले तर ते शुभतेचं प्रतीक आहे आणि सामर्थ्याचं प्रतीक आहे. त्याच्यामुळे आपल्याला स्वस्तिक आणायचं आहे आणि स्वस्तिक आणल्याने आपल्याला आशीर्वाद मिळणार आहे, आपल्याला कशाची कमी राहणार नाही. आणि बघा, तसं स्वस्तिक जर तुम्ही चांदीचं आणलं तर अतिउत्तम. चांदीचं स्वस्तिक घेऊन यायचं आहे. तुम्ही आपल्या जो उंबरठा असतो त्या उंबरठ्यावरती ते स्वस्तिक लावू शकता, नाहीतर आपल्या मेन दरवाजावरती सुद्धा तुम्ही स्वस्तिक लावू शकता. आणि चांदीचं आणायला बघा काही महाग भेटत नाही. याने काय होतं, आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी येत नाही. सर्व निगेटिव्हिटी आपली घराच्या बाहेरच थांबली जाते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होतं आणि भगवान विष्णूंचा आपल्याला आशीर्वाद मिळतो. आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद म्हणजेच आपल्याला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळतो. म्हणून आपल्याला चांदीचे स्वस्तिकही ह्या निमित्ताने खरेदी करायचे आहेत. आता यानंतर पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे बघा, आपण देवांसाठी वस्त्र आणू शकतो. तर वस्त्रसुद्धा आपल्याला बघा देवांसाठी आणणं शुभकारक असं असतं. आपण आता बरेच व्हिडिओमधून देवांचे फोटो, देवांचे व्हिडिओ बघत असतो, तर आपल्या पण मनामध्ये कुठे असतं की आपल्याला देवाचे हे कपडे पाहिजेच. आणि कधी कधी आपण आणतोही. आता बऱ्याच जणी आणतातही, बऱ्याच घरांमध्ये वस्त्र आणलेले आहेत देवतांना. परंतु बघा, त्या निमित्ताने जर तुम्हाला बदलायचे असेल तर ते बदलायचे वस्त्र तुम्ही ह्यावेळेस आणू शकता. त्याच्यामुळे आपल्याला जोडी निर्माण होते आणि त्याच्यानंतर आपण जर प्रत्येक वेळेस नवीन नवीन वस्त्र हे देवाला परिधान करू शकतो, घालू शकतो. आणि त्याच्यामुळे आपल्याला अशा देवतांसाठी नवीन वस्त्र आपल्याला आणायचे आहेत. आणि बघा, आता याच्यानंतर जे आणायची वस्तू आहे पुढची ती आहे शंख. बघा, शंख जर आणला आणि शंख जर आपण पूजा करून तिजोरीत ठेवला तर आपल्याला धनधान्याची कमी राहत नाही. परंतु त्याची अगोदर पूजा करावी लागते, तरच त्याचं आपल्याला फळ मिळत असतं. आणि शंखाने आणखी काय होतं तर आपले शत्रू हे आपल्यापासून दूर राहतात. त्याच्यामुळे आपल्याला शंख आणायचा आहे आणि शंखांची व्यवस्थित आपल्याला अभिषेक पूजा करायची आहे आणि नंतरच तो आपल्याला पूजेमध्ये ठेवायचा आहे. याच्याने आपला बघा शत्रू आपले दूर राहतात आपल्यापासून आणि आपल्याला धनधान्यांची सुद्धा कमी राहत नाही. त्याच्यामुळे आपल्याला शंख हा आपल्या घरामध्ये आणायचाच आहे. अशा वस्तू आपल्याला आणायच्याच आहे. या पुढची जी वस्तू आहे ती आपल्याला आहे बघा साधा मोरपीस. मोरपंख हा बघा शुभतेचा प्रतीक आहे आणि आपल्याला श्रीकृष्णांचा आशीर्वाद, बाळकृष्णांचा आशीर्वाद हा लाभतो. आपल्या घरामध्ये कशाची कमतरता राहत नाही. शुभतेचं प्रतीक असं आपल्याला मोरपंख घेऊन यायचं आहे. काय बघा, कुठेही आजकाल भेटतं आणि मोरपंख आपल्याला आपल्या घरामध्ये लावायचं आहे किंवा तुम्ही पूजेच्या ठिकाणी सुद्धा ते ठेवू शकता. आणि असे आपल्याला शुभतेचं जे प्रतीक आहे ते मोरपंख आपल्याला घरामध्ये अवश्य नवीन वर्षाच्या निमित्ताने आपल्याला आणायचं आहे. आणि जी पुढची आपल्याला वस्तू जी आणायची आहे किंवा आपल्याला काय आणायचं आहे तर ते आहे कासव. बघा, कासव हे सुद्धा आपल्याला समृद्धीचं प्रतीक आहे. आणि कासव आणून आपल्याला बघा ते आपल्याला तांदळामध्ये तुम्ही त्याच्यावरती जर खाली यंत्र असेल तर तुम्ही ते तांदळात ठेवायचं आहे आणि यंत्र नसेल तर ते पाण्यात ठेवायचं आहे आणि दर 8 दिवसांनी तुम्हाला ते पाणी बदलायचं आहे.
किंवा तुम्ही तांदळात ठेवलं तर तुम्हाला तुम्हाला बघा मग यंत्राचं असेल तर तांदळात ठेवलं तर ते तांदूळसुद्धा तुम्हाला 8 दिवसाला बदलायचे आहे. आणि उत्तरेकडे तोंड करून आपल्याला कासव ठेवायचे आहे आणि असे उत्तरेकडे तोंड करून ठेवायचे आहे आणि शंख जो आहे तो ईशान्य दिशेला आपल्याला ठेवायचा आहे. आणि बघा कासव जर उत्तर दिशेला ठेवला तर आपल्याला भरभराटी येते, आपल्याला सुख समृद्धी येते. त्याच्यामुळे बघा मी ह्या व्हिडिओमधून ज्या ज्या वस्तू सांगितलेल्या आहे त्या वस्तू फार महाग नाहीत, सहज आपण त्या वस्तू खरेदी करू शकतो. परंतु त्या वस्तूंचं महत्त्व इतकं आपल्या जीवनांमध्ये आहे. आणि कधी कधी आपल्याला बघा आपण जेव्हा पूजा करतो तेव्हा आपल्याला ह्या वस्तू आपल्याला बघून वाटतं की आपल्याला ह्या वस्तू आणायला पाहिजे. आणखी तुम्ही ह्या काय आणू शकता तर बघा धनत्रयोदशीला आपल्याला बघा आपण सुपाऱ्या मांडत असतो. आता तुम्ही धन्वंतरीचा फोटो आणू शकता, कुबेराचा फोटो आणू शकता, कारण की आपल्याला बघा धन्वंतरी देवतेचा आणि कुबेर देवतेचा फोटो आपल्याला धनत्रयोदशीच्या पूजेला आपल्याला लागतच असतो. त्यानिमित्ताने आपण हे फोटोसुद्धा खरेदी करू शकतो, जेणेकरून आपल्याला खूप मोठ्या सुपाऱ्या अशा पूजेमध्ये जमा होणार नाही. आणि बघा आपण सुपाऱ्या म्हणून त्याचं प्रतीक मांडतो, परंतु आपल्यालाच लक्षात राहत नाही की आपण कशा कशाच्या सुपाऱ्या कोणत्या कोणत्या देवाच्या नावाने मांडलेल्या होत्या. म्हणून आपल्याला हे जे फोटो जर आणि ह्या मूर्त्या जर आपण आणून ठेवल्या तर आपल्याला प्रत्येक पूजेला ह्या वस्तू आपल्याला कामच येणाऱ्या आहे मैत्रिणींनो. आणि खूप महत्त्वाच्या आहे, खूप सकारात्मक अशा वातावरण निर्माण करणारे आहे, सकारात्मक बदल आपल्या जीवनामध्ये घडवणारे आहे, सुख समृद्धी निर्माण करणारे आहेत. त्याच्यामुळं आपल्याला ह्या वस्तू आणायच्याच आहे. एक जरी वस्तू तुम्ही शक्य असेल तर एक वस्तू तरी तुम्हाला मी सांगेल की एक तरी वस्तू आपल्याला ह्या निमित्ताने खरेदी करायचीच आहे मैत्रिणींनो. आणि मला अपेक्षा आहे की माझ्या माता भगिनींना ह्या एक तरी वस्तू नवीन वर्षामध्ये घरात आणणारच आहेत. त्याच्यामुळे चला आपण ह्या वस्तूपैकी एक तरी वस्तू खरेदी करू आणि आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणू, सकारात्मक बदल घडू. तुम्हाला जर माहिती आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.